नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. आज तुमच्यासाठी बरेच जणांना असं वाटत होतं की आम्हाला सरळ व्याजाचं प्रकरण घेऊन या. त्याच्यामुळे आज मी सरळ व्याजाच्या प्रकरणामधला अतिशय महत्वाचा प्रकार आहे बघा एक. पट आहेत ना, पट्टीवरची उदाहरणं असतात बघा. 2 पट, 5 पट, दाम दुप्पट, दाम 4 पट असतंय ना असं. तर अशा टाईपचं उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलोय बघा मी. अतिशय शॉर्टकटमध्ये आपण बघून जाणार आहे बघा हे. तर हे जे उदाहरण आहे ते अशा टाईपचं उदाहरण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. हे सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचंय. खरं सांगू का, हे उदाहरण 2 प्रकारचं असतं. म्हणजे उदाहरणामध्ये पट ही 2 प्रकारे येते. कशी कशी माहिती आहे का? एकदा अख्ख्या उदाहरणात एकदाच पट शब्द असतो. कसा? दाम तिप्पट, दाम चौपट आहे का नाही एकदाच. पण काही वेळेस काय असतं, 2 वेळा पट येते. म्हणजे उदाहरणाच्या अर्ध्या वाक्यात एकदा पट येते आणि अर्ध्याच्या पुढे एकदा पट येते. अशा दोन्ही टाईपचं उदाहरण आपल्याला सोडवायचंय, ज्याच्यामध्ये सरळ व्याज शब्द असतो. म्हणजे सरळ व्याजाची पट्टीवरची उदाहरण आपल्याला सोडायची. चला तर मग आता नेमकं मला काय सांगायचंय ते बघू आता. या इकडे खरं सांगा रे आता मला. सगळ्यांना सरळ व्याजाचं प्रकरण माहिती आहे. आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो मी. व्याज काढायचं व्याज. आपण एखाद्याकडनं व्याजाने पैसे घेतलं, समजा 50,000 रुपये घेतलं, तर तो काय आपला असाच येत नाही ना. त्या 50,000वरती आपल्याला त्याला मोबदला द्यावा लागतो ना. तर व्याज द्यावं लागतं ना. घेतलं पैसे किती, किती दिवस वापरलं, त्याचा दर किती, ह्याच्यावर ठरतं ना व्याज किती येते. माहितीये का तुम्हाला मग व्याज कसं काढतात ते? आपण नंतर शिकणार आहे बरं का. तर अख्खं प्रकरण तेव्हाच मी सांगणारच आहे, पण आता तरी पण सांगतो की व्याज काढताना या तीनही किमती वर घेतात आणि त्याला 100ने भागायचं असतं. कोण कोण? मुद्दल म्हणजे घेतलेलं पैसे, दर टक्केवारी असते ना, 10%, 12%, आणि क म्हणजे कालावधी, किती दिवस किती वर्ष पैसे वापरणार आहे ना, त्याला कालावधी म्हणतात. जर त्या तिघांना 100ने गुणलं तर उत्तर काय येतं? व्याज येतं. आज मला हे सूत्र पटवून द्यायचं नाही, आता फक्त मला पट घ्यायची आहे. तर हे काही इतकं महत्वाचं नाही, आपण पुढे जाणार आहे. चला, अशा प्रकारे आपल्याला व्याज काढायचं असतं. बघा आता मला काय म्हणायचंय ते आता. खरं सांगा रे, तुम्ही ना दाम दुप्पट हा शब्द ऐकून आहे का? दाम दुप्पट म्हणजे डबल. याचा अर्थ काय माहितीये का? या प्रकारामध्ये दाम दुप्पटीचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही एखाद्याकडनं जितकं पैसे घेता तेवढंच व्याज होतं. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याकडनं 10,000 रुपये घेतलं आणि तुमच्याच्याने पैसेच फेडणं व्हाय नाही. त्याला अगोदर सांगितलं तुम्ही की बाबा दे पैसे मला, मी तुझं पैसे देतो, फेडतो हळूहळू करून. पण तुम्ही त्याचं पैसेच फेडले नाहीत आणि ते सारखा तुमच्या दारात यायचा, माझं पैसे दे, माझं पैसे दे म्हणायला, व्याज तरी दे म्हणायचा तुम्हाला. पण तुम्ही म्हणायचा माझ्याकडे पैसेच नाही, तर तुम्ही देऊ कुठनं? मुद्दल तर राहिल्या बाजूला, तुम्ही व्याज पण त्या माणसाला देऊ शकत नव्हता. म्हणजे व्याज वाढत वाढत गेलं ना. जर घेतलेल्या पैसे एवढंच व्याज झालं तर त्याला म्हणतात दाम दुप्पट होणं. कळला का अर्थ? उदाहरणार्थ इकडे बघ. तू ना 10,000 रुपये एका माणसाकडनं घेतलं. किती रुपये घेतलं तू? 10,000 रुपये घेतलं. बघा आता, तू ना 10% दराने घेतलं, 10% दरानं, आणि तू ते पैसे काहीतरी वर्ष वापरलं आणि काही वर्षांनी तुला व्याज किती झालं माहितीये का? व्याज व्याजच झालं घेतलेल्या पैसे एवढं. म्हणजे कुणा एवढं? 10,000 एवढं. कळलं का? घेतलेल्या पैसे एवढंच काय झालं? व्याज झालं. म्हणजे मला सांग, तुला फेडायचे ते किती पैसे? 20,000 ना. तर घेतलेलं 10,000 आणि झालेलं व्याज 10,000. 20,000 फेडावं लागतील आणि परत तू म्हणशील कुठं आणले इतके पैसे, मी नाही इतकं देणार. तर असतंय का? घेतल्यात म्हणलं द्यावं लागेल ना. म्हणजे घेतलेल्या पैसे एवढं व्याज होणं, त्याला म्हणतात दाम दुप्पट. कळला का अर्थ? दाम दुप्पट म्हणजे काय? तसा दाम तिप्पट आहे, दाम चौपट आहे. आता बघा मी काय म्हणतोय तुम्हाला. या पट्टीचं उदाहरण सोडवताना मी जो शब्द सांगाल का नाही, बघा आता. बघा रे बाळांनो, दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम पाचपट. बघा आता हा शब्द तुम्हाला येणार आहे. किंवा दाम सातपट. सात दाम 7 पट.
ज्या ज्या वेळी असं शब्द येतील का नाही तर तू एक काम करायचं. मग अशीच तुला म्हणले मी, घेतलेल्या पैसे एवढं काय होणं, व्याज होणं, त्याला म्हणतात दाम दुप्पट. मग दाम तिप्पट म्हणजे काय, दाम चौपट म्हणजे काय, तर घेतलेल्या पैसे एवढं पेक्षा अजून पैसे वाढत जाणं. घेतलं 10,000 आणि व्याजच झाले 30,000, याला माहिती वाढत जाणं, पट वाढत जाणं. बघ बरं इथं दाम तिप्पट शब्द आलाय. मी घेतलं 100 रुपये आणि व्याजच झाले वर किती माहिती 200 रुपये, म्हणजे दोघांची बेरीज 3 पट झाली का, कळलं का. दाम 5 पट म्हणजे काय, मी घेतलं 100 रुपये आणि व्याज झाले 400 रुपये. बघ या दोघाला म्हणायचं दाम 5 पट, कळलं का. समजा मी घेतलं 100 रुपये आणि वरती 600 रुपये काय झालं, व्याज झालं, आले का दोघांची बेरीज 7 पट. तरी असा अर्थ असतोय बघा. म्हणजे कळलं का, 7 पट दिलं की मी 600 घेतोय, कारण त्यात घेतलेलं रक्कम 100 असेल. 5 पट दिलं की मी 400 घेतोय. दाम तिप्पट दिलं की मी किती घेणार, 200. कारण का, त्यात माझं मुद्दल 100 असेल ना आणि व्याज 200 असेल ना. कळला त्याचा अर्थ काय ते, व्याज 100 तर सॉरी मुद्दल 100 तर व्याज 200. इथं बघ मुद्दल 100 तर व्याज 400, त्याला माहिती 5 पट. 7 पट कोणाला माहिती, घेतलेली रक्कम 100 तर व्याज 600 पट. कळतंय का, त्यातनं 100 बाजूला काढायचं असतं या. आता मला सांगा, मी तुला तोंड विचारतो, दाम 8 पट, सांग बर याच्यामध्ये तू घेतलं किती पैसे आणि व्याज झालं किती. ऐक, याच्यामध्ये उदाहरणार्थ तू घेतलं 100 रुपये आणि त्याचं व्याज 8 पट नाही होणार, 7 पट होईल, 700. कारण दोघाची बेरीज 8 आणायची. कळला का अर्थ, म्हणजे हे मुद्दल आणि हे व्याज असते आणि दोघं मिळून त्याला पट म्हणायचं. शेवटचं एक सांग बरं मला, दाम 10 पट, मुद्दल 100 रुपये आणि व्याज काय 10 पट होईल का, व्याज किती होईल 9 पट म्हणजे 900. कळला का अर्थ. मला याचा वापर करायचा आता, परत म्हणणं काही कुठं आणलंय ते. तर या आता बघू आता पटीची उदाहरणं सोडवायची कशी. ऐका आता, पहिला प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये उदाहरणात एकदाच पट शब्द आलाय, एकदा बर का. बघ आता उदाहरण कसं असतंय ते, इकडं बघ, कोणत्या दराने एका रकमेची सरळ व्याजाने 15 वर्षात 4 पट होईल. ऐका आता मी पहिल्यांदा सांगतो, पटीच्या उदाहरणामध्ये मुद्दलाची गरज नसते. म्हणजे आपण किती पैसे घेतोय का नाही हे नाही जरी दिलं ना तरी चालतं पट्टीच्या उदाहरणात, तर गरजच पडत नाही. बघ आता इथं 15 वर्षात दाम 4 पट होते, तर दर कोणता असेल, दर म्हणजे तुला टक्केवारी काढायची. मग असेच म्हणलंय मी, दाम 4 पट म्हणजे त्याच्यामध्ये व्याज किती असेल, बरोबर आहे की 300 रुपये व्याज, 100 रुपये काय असेल मुद्दल. आपण यातनं 100 वजा करायचा. सांग बर, 4 पट म्हणजे 400 आहे का नाही, मग त्यातनं 100 वजा केला म्हणजे काय 300. कळलं का, 4 पट दिला तर मी 300 व्याज घेणार आणि याला या व्याजाला ह्या 15 वर्षाने भागा. आलं तुम्हाला उत्तर, 15 दुने 30 वर 0, संपलं. दर किती असेल 20%, संपलं. बघा उत्तर इतकं सोपं आहे बघा. हे फक्त ह्या पट्टीकडे बघायचं या आणि त्यातनं 1 पट बाजूला काढायची आणि ते व्याज असते. म्हणले का रे बाळा तुला मगाशी मी काय म्हणलं होतं सांग बर. ठीक आहे, दाम 4 पट म्हणजे 4 पट ना, 4 पट जर असेल तर मुद्दल 100 असतं ना आणि व्याज किती असणार मग 300. कारण दोघाची बेरीज 4 पट आणायची ना, म्हणून मी 300 घेतलंय. कळलं का. आता पण सांगणार नाही मी आता, चल ये आता बाळा इकडे. आला बघतोच प्रश्न, एका रकमेची 10% दराने दाम दुप्पट, दुप्पट म्हणजे 200. मग त्यात कोण कोण असणार आहे दुपटीमध्ये, हा 100 असेल आणि वरचा पण 100 असेल, कारण 200 व्हाय पाहिजे ना दाम दुप्पट. मग मला व्याज किती आहे याच्यात, तर तुम्ही व्याज घेणार 100.
त्या व्याजाला 10ने भागा. 10 एके 10, 10 10 100. संपलं. हा किती वर्ष, सॉरी 10 वर्ष लागतील बरं का. 1 मिनिट थांबा ना. किती वर्ष लागतील? 10 वर्ष लागतील. इथं टक्केवारी दिली, देऊ द्या, काय अडचण नाही. हे उत्तर असेल आपलं. किती वर्ष लागतील? 10 वर्ष. संपलं. कळलं का? दाम दुप्पट 100 100 असणार. त्यातलं व्याज किती आहे? त्या व्याजाला फक्त भागायचंय. आपल्याला व्याजाचीच गरज आहे इथं. या इकडं समजा इथंच सांगा रे बाळांनो मला अजून एकदा. समजा मी इथं दाम तिप्पट म्हणतोय. दाम तिप्पट. तर माहित झालंय तुला आता, तिपटीमध्ये हा 100 असणार आणि तो 200 असणार ना. आता प्रत्येक वेळी मी लिहिणार नाही बरं का, तुला कळलं पाहिजे. तिप्पट मधनं 100 बाजूला काढायचा, 200 उरला का नाही. प्रत्येक वेळी असं लिहित बसू नका. एकदम सांगायचा तिप्पट म्हणजे 300, आपण घ्यायचा 200. त्याला भागायचं कशाने? 10ने. 10 एके 10, 10 दुने 20. संपलं. 20 वर्ष लागतील. हे पटवून द्यायला मी उदाहरण घेतलंय दुसरं. समजतंय ना? चला ओके या इकडे बघ. हा आता तू फसला बघ. दाम 5 पट. आता 5 पट आलाय, मी 5 पट नाही घेणार. यात माझं व्याज किती असेल? 4 पट. कळलं ना अर्थ? 400 आणि भागिले कोण? तर 25. मन 5चा पाडा का 25 येतोय? मन 5चा पाडा. 5 5 25, 5 40, त्याच्यावर द्या 0. सांगा आता मग 5ने जर त्याला भागलं, लाव 5ने 80 ला भाग. 16% बरोबर उत्तर आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. संपलं. किती सोपं आहे बरोबर, काहीच नाही, फक्त मी भाग लावतोय. समजते ना? ओके. बघ आला 700 रुपये मुद्दलाची. आठवते का मगाशी मी काय म्हणले? मुद्दलाची गरजच नाही, ह्याच्याकडे बघायचंच नाही. का? रोकपट शब्द आलाय. आला का? दाम दुप्पट. दुप्पट म्हणजे 200, हे की नाही. आपण घेणार 100. व्हेरी गुड. आपण घेणार 100. कळतंय ना? दुप्पट म्हणजे 200, आपण घ्यायचा 100 आणि भागिले 5. भाग 5 दुने 10. संपलं. किती रे? किती वर्षात ना? किती वर्षात रे? 20 वर्षात. बघा बरं उत्तर आहे का? आहे बघा, ऑप्शन नंबर 4 तुझं उत्तर आहे. जरी टक्केवारी दिली असेल, चुकलं असेल ते, पण आपलं उत्तर 20 आहे की रे बाळांनो? आहे ना? 20 वर्ष. संपलं. कुठे नाही कळलं सांगा? किती वर्षात म्हटले? तर 20 वर्षामध्ये किती पट होणार आहे? दाम दुप्पट होणार आहे. संपलं. या बाळांनो अजून एक बघा. हा आता पॉइंट आलाय बघा. 12.5% दराने 3.5 पट. फसू नका आता. जसं 3 पट म्हणजे 300 ना, मग 3.5 पट म्हणजे 350. पण आपण 350 घ्यायचं नाही, त्यातनं 100 बाजूला काढायचं. मग सांग बर, 350 ना, त्यातनं 100 बाजूला काढला किती उरला? 250. वा, 250. त्याला भागायचं कोणी? तर त्यांनीच दिलाय 12.5. खरं सांगा आता मला, तुला 250 आणलाय कुठून ते कळलंय का बाळा? 3.5 पट. तूच म्हणते 3.5 म्हणजे 350 असते ना, पण त्यातलं व्याज आपल्या 350 नाही, त्यातनं 100 बाजूला काढायचं म्हणजे 250. बघ सांग आता, तुला माहिती आहे पॉइंट काढण्यासाठी वरती 0 वाढवायचा. 1 0 वरती वाढवा, खाली कोणाला फक्त 125. चला संपलं. आलं उत्तर म्हणा पाडा. 25 1 25 5, 2 0 हाय असे. 5 1 5 दुने 10, 20. संपलं. किती कालावधी लागेल बाळांनो? 20 वर्ष. बघा 20 वर्ष आहे का? आहे की ऑप्शन नंबर 3. हे प्रत्येकामध्ये टक्केवारी झाली या, त्याच्याकडे काय बघत बसू नका, प्रिंटिंग मिस्टेक असेल. किती? 20 वर्ष लागेल कालावधी. कुठं नाही कळलं सांगा बरं? बरोबर ना? चला ओके. आता खरं सांगा मला. समजा बाळा, मी 3.5 पटीच्या ऐवजी मी जर म्हणलं असतं 4.5 पट. 4.5 पट. 4.5 पट म्हणजे 450.
आपण घेणार किती? बरोबर आहे 350 भागिले काय 12.5. मग तुझा पॉईंट काढण्यासाठी मी काय करणार आहे, वर शून्य वाढवणार आहे. कळतंय का मला? ते फक्त पटवून द्यायचंय. समजतंय ना? चला ओके, त्या पुढचं घ्या. या आता अजून भारी प्रश्न आला बघ. कोणत्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात 2.25 पट आहे का? आता 2.25 म्हणजे 250. किती? 250 ना, 225 250. पण मी 250 नाही घेणार, मी त्यातनं 100 बाजूला काढणार आहे. तेवढं वरचं माझं व्याज असेल. सांग बर, यातनं 100 गेलं किती उरेल? 250 मधनं 125. बरोबर आहे. त्याला भागिले किती? म्हण पाडा मग. 5 1 5 2 10 बाकी 2 आणि 5 5 25. संपलं. 25% आहे का रे? हे काय ऑप्शन नंबर 4 येतच उत्तर असेल. कुठं नाही कळलं सांग. प्रत्येक वेळ मी 100 वजा करतोय. का कळते ना वजा करतोय ते? 100 हे काय आहे? मुद्दल. मला फक्त व्याज पाहिजे. 100च्या वरचं कोण उरते ते तुमचं व्याज असते. अजून एक तोंडी सांग बरं मला. समजा 2.25 ऐवजी मी असं म्हणतोय 5.25 पट. 5.25 मग 5.25 म्हणजे काय रे? 525 ना. 5.25 मग 525 नाही, यातनं आपल्याला 100 वजा करावं लागतील ना. मग सांग 525 मधनं 100 गेले किती? 425. त्याला भाग 5 ने येऊन जाईल तुला उत्तर. तर ते मी काय म्हणतो, प्रत्येक वेळी आपण 100 वजा करतोय. ओके चल, मला अशा प्रकारे आपण काय केलं आता, उदाहरणात एकाच भागात पट आली ना, आता उदाहरणाच्या दोन्ही भागात पट येणार आहे. दोनदा बघायचंय कसं. चला आता सोडू आपण. हे 14 मिनिटचं आहे बरं का. हे कार्यकर्ता इकडे बघ. सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? कळला का प्रकार का बदलला ते? बघ बर, अर्ध्या वाक्यापर्यंत एकदा पट आली का नाही, आणि अर्ध्याच्या पुढे बघ अजून एकदा पट आली का नाही, असा हा प्रकार ओळखायचा आहे. बघा मी काय म्हणते, पट आल्यावरती मागाचाच प्रकार कुठला? 100 सोडायचा प्रकार इथं पण वापरायचा आहे. बघ कसा आता 5 वर्षात, बघा 5 वर्षात दुप्पट होते. दुप्पट म्हणजे काय? 200. आपण घेणार किती? 100. व्हेरी गुड. तर किती? 5 पट. आता मला सांगा, हा पट्टीचा भाग आहे बरं का, पट्टीचा भाग आहे, आणि हा वर्षाचा भाग आहे. मग 5 पट म्हणजे किती? 500. आपण घेणार किती? 400. तर 400 ला किती, आणि यांचा काय करा, तिरकस गुणाकार करा. आलं तुम्हाला उत्तर, काय गरज बी नाही करायची. इकडे बघ, 100 वरनं 4 कसा आला रे? 100 चोक ना, 100 चोक 400. तर हा पण करा चोक. 5 चोक काय? 20 वर्ष. बघ बरं उत्तर आहे का 20 वर्ष? कुठे? काय ऑप्शन नंबर 1 तुझं उत्तर असेल. कुठं नाही कळलं सांग. अजून एकदा बघू आपण हेच उदाहरण ना. उदाहरणात 2 वेळा पट जर शब्द आला का नाही 2 वेळा, तर काय करायचं आहे? 2 वेळा आल्यावरती त्यांनी सुरुवात काय केली? या 5 वर्ष, इकडे बघ हा वर्षाचा भाग आहे बरं का, 5 वर्षात दुप्पट. पण आपण दुप्पट नाही घेत, आपण त्यातनं 100 वजा करतो. म्हणजे काय? 1 पट म्हणजे 100. 5 वर्षात दुप्पट होते, आपण घेतलं 100. तर त्यांनी सांगितलंय 5 पट, आपण घ्यायचं 4 पट. तर 4 पट व्हायला किती वर्ष लागतील? मी मगाशी काय म्हणले, हे तिरकस गुणाकार करून पण सोडवता येतं, किंवा काय 100 चोक 400, तर 5 चोक काय 20. संपलं. नसेल तर कर तिरकस गुणाकार. इकडे बघ, 5 आणि 400 वर आणि 100 कुठं खाली. 2 0 2 0 गेले, 5 चोक काय रे बाळा 20. बघ ऑप्शन नंबर 1 तुझं उत्तर असेल. संपलं. इतकं सोपं आहे बघे.
अजून एक घेऊन दाखवतो तुला मी. बघ आली का, डबल पट आली का बघ बरं. दिसतंय का, तुला आवडतंय का? आवडत असेल तर लगेच लाईक कर. सबस्क्राईब करताय का, बघतोय व्हिडिओ तू सबस्क्राईब केलाय का? तो व्हिडिओ बघतोय आणि सबस्क्राईब केला तर लगेच सबस्क्राईब करा. तुझाच फायदा आहे, माझं काय नाही बाबा. लाईक पण कर. या एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात चौपट होते. आल्या का अर्ध्या भागात चौपट, तर किती वर्षांनी 7 पट होईल? आल्या का 2 वेळा? सांगा आता मग. आला वर्षाचा भाग, इकडे बघ. 5 वर्षात चौपट, आपण घेणार 3 पट. कळला का बघा. तर किती वर्षांनी 7 पट? 7 पट आपण घेणार 6 पट. पण पट्टी खाली बर का, पट्टी खाली 6 पट. किती सांगा आता. काय तिरकस पुन्हा काय करायची गरज नाही. इकडे बघ, 300च्या डबल ना, 300 दुने 600, तर 5 दुने काय 10. संपलं बघ. 10 वर्ष उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 4 उत्तर असेल तुझं. कशाला तिरकस करत बसायचं रे, थोडं डोकं चालवायचं ना आपल्याला, कटकट जाता आला पाहिजे ना. ठीक आहे बघ. 300 दुने तर 5 दुने, संपलं उत्तर. तर अजून एक बघू. बघ इकडे बघ. एक रक्कम 5 वर्षात चौपट होते. आला का अर्ध्या भागात पट, आणि किती वर्षात 10 पट होईल? आली का 2 वेळा पट, नियम सोडायचा नाही. बघ, वर्षाचा भाग आहे. 5 वर्षात चौपट. मी चौपट नाही घेणार, मी 3 पट घेणार. कळलं का? तर किती वर्षात? मी 10 पट नाही घेणार, मी 9 पट घेणार. होण्यास किती वर्ष लागतील? कशाला तिरकस करत बसतोय सांग बर. बघ बर, 300 वरनं 900 कसा आला? 3 त्रिक 9 ना, 3 त्रिक 9 म्हणून 5 त्रिक काय 15. संपलं, 15 वर्ष उत्तर येईल. कळतंय का? 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 आहे का उत्तर? हे का ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. संपलं. बघ बर. काय रे बाळा, आपण काय शिकलो सांग बरं आता. काय शिकलो आपण? सरळ व्याजाच्या प्रकरणामधलं पट्टीचं प्रकार बघितलं आपण. ज्याच्यामध्ये काय, अर्ध्या भागात एकदाच पट येते, नंतरच्या भागात 2 वेळा पट येते बघा, पहिल्यात पण अर्ध्यात पण. असं 2 प्रकार आपण आज पाहिलं. त्या हे महत्वाची उदाहरणं आहे, ते शॉर्टकटने तुला मी सांगितलं. या थोडंच फक्त विचार कर. त्या पट्टीतनं 100 फक्त वजा करायला शिकायचंय. 600 दिलं, 6 पट मी 500 घेणार. 8 पट दिलं मी 700 घेणार. 4 पट दिलं मी 300 घेणार. कळतंय का ते मी सांगितलं. या त्यातनं 100 बाजूला काढायचं असते, कारण ते मुद्दल असते या, आणि त्याच्या पुढचं व्याज असते. मला व्याज पाहिजे असते म्हणून. कळलं का? तर बाळा हे मोठं प्रकरण आहे, नंतर ह्याच्या पुढचा भाग पण आपण घेऊन येणारच आहे. आत्ताच्या पुरतं एवढंच. बाळा, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती आपण दररोज नवीन व्हिडिओ टाकतोय. हे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवा. आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही लाईक पण करत नाही, कमेंट पण कमी करता बरं का तुम्ही. मला फोन करून मात्र तुम्ही सांगताय सर आवडते, पण कमेंट काय तुम्ही करा नाही. कमेंट करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवा. आजच्या पुरते एवढंच. उद्या पुन्हा भेटूया.